आणखी एक महत्त्वाची मोठी बातमी आपल्याला बघायची आहे. तर या सगळ्या संदर्भात काय काय घडतंय, वेगवेगळे प्रकरण घडतात. तर आणखी एक ही महत्त्वाची बातमी संगमनेरमधून आहे. संगमनेरमधील भोंदू राजेंद्र गडगेला आता अटक झाल्याची सध्या माहिती मिळते. मंत्रोच्चारानं आजार बरे करण्याचा तो दावा करायचा, अशी माहिती सध्या समोर आलेली आहे. न्यूज 18 मराठीच्या बातमीनंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं पुढाकार घेत या भोंदूवर संगमनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. लोकांची आर्थिक लुबाडणूक करणं, जादूटोणा विरोधी कायद्यासह विविध कलमांमुळे भोंदू राजेंद्र गडगेसह 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तर दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय, तातडीनं त्याला ताब्यात घेतलंय आणि या भोंदू राजेंद्र गडगे याच्या दत्तधाम दरबारासमोरच आढावा घेतलाय माझे सहकारी हरीश दिमोटे यांनी. पाहूयात आपण. संगमनेर तालुक्यातल्या वडगावपान या गावामध्ये एक भोंदू जो आहे राजेंद्र गडगे हा गेल्या अनेक वर्षांपासून तिथे एक दत्तधाम दरबार चालवत होता आणि मंत्रोच्चाराच्या साह्याने दुर्धर आजार बरे करण्याचा दावा त्याच्याकडनं केला जात होता. खरं तर राज्यभरातून भाविक त्याच्याकडे यायचे. दुर्धर आजार बरा करण्याच्या नावाखाली त्यांच्याकडनं हजारो रुपये हा बाबा लुबाडायचा आणि याच्याच विरोधात काल संगमनेर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आणि पोलिसांनी त्याला अटकही केली आहे. मी आता त्याच्याच या दरबाराच्या समोर आहे आणि आपण जर बघितलं तर हा वडगावपान गावातील हा दत्तधाम दरबार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून राजेंद्र गडगे नावाचा हा जो भोंदू आहे हा लोकांची लूट करत होता आणि मंत्रोच्चाराच्या साह्यानं मी कॅन्सर बरा करतो, मी पॅरालिसिस बरा करतो, अशा प्रकारच्या भूलथापा हा लोकांना देत होता आणि त्यातनं हजारो लोक त्याच्याकडे यायचे. दर गुरुवारी रविवारी वगैरे हा त्याचा दरबार भरायचा आणि आपण जर बघितलं तर या इथे लाखो रुपयाची माया त्याने जमवली आणि आलिशान असं त्याचं घर आणि सगळा हा दरबार इथे उभारला आणि इथे त्याची ही सगळे जे गोरखधंदा आहे तो चालायचा. या विरोधामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं काल संगमनेर तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलाय, ज्यामध्ये जादूटोणा विरोधी कायदा, ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडी ॲक्ट, मेडिकल प्रॅक्टिशनर ॲक्ट, बनावट व्हिडिओ बनवणे अशा प्रकारचे जे गुन्हा आहे तो त्याच्यावरती दाखल झालाय. ज्यामध्ये राजेंद्र गडगे आणि जो दुसरा आरोपी आहे मधुकर शिंदे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. तर त्याची मुलगी ज्ञानेश्वरी गडगे, सूरज शिंदे आणि डॉक्टर मोहन पुरी हे तिघे जण जे आहे ते अजूनही फरार आहे. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. दुसरीकडे जसं अशोक खरातने महिलांचं लैंगिक शोषण केलं त्याचप्रमाणे देखील या भोंदूचे देखील प्रकार समोर येण्याची शक्यता आहे. त्यामुळं हा भोंदू आणखी अडचणीत येणार आहे. हरीश दिमोटे, न्यूज 18 मराठी, संगमनेर, अहिल्यानगर. भोंदूगिरीमधून अशोक खरात यानं जशी माया जमवली तशाच पद्धतीनं संगमनेर तालुक्यातल्या भोंदू राजेंद्र गडगे यानं मंत्रोच्चारांना दुर्धर आजार बरे करण्याच्या नावाखाली अनेक वर्षांपासून नागरिकांची लूट करत मोठी माया जमवली आहे. वडगाव पान इथं सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या या भोंदूनं मोठं साम्राज्य उभारलंय. शेकडो एकर जमीन आणि कोट्यावधींची मालमत्ता याच्याकडे असण्याची शक्यता आहे. भोंदू राजेंद्र गडगे याच्या दरबाराजवळून आढावा घेतलाय माझे सहकारी हरीश दिमोटे यांनी. संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील हा जो भोंदू राजेंद्र गडगे आहे याने गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांना लुटून मोठी माया जमवलेली आहे. मी आता त्याच्या या दरबाराच्या जवळ आहे. आपण जर बघितलं तर विश्वदत्त फाउंडेशनच्या नावानं त्याने ट्रस्ट स्थापन केला आणि जवळपास 30-35 वर्षांपासून तो इथे दरबार भरवत असल्याचा दावा तो खरं तर स्वतःच करतोय आणि त्यातून हजारो लोक इथे यायचे आणि त्याला हजारो रुपये जे आहे तो या लोकांकडनं घ्यायचा आणि मोठं आलिशान असं सगळं जे साम्राज्य आहे ते इथं उभं राहिल्याचं दिसतंय. एसी रूम बनवल्या गेल्या आहेत. मग इथे भाविक तिथे मुक्कामी राहायचे, 1000-2000 रुपये भाडं द्यायचे आणि या बाबाची जर आर्थिक परिस्थिती सुरुवातीची बघितली तर अत्यंत गरिबीची होती. 1.5 एकर क्षेत्र फक्त याचं होतं. आता मात्र याच्याकडे जवळपास 100 ते 150 एकर शेती असल्याची देखील माहिती समोर येते आणि जवळपास 500 ते 600 कोटी रुपयाची माया यांनी जमवल्याचा संशय आहे. त्यामुळं आता या प्रकरणाची देखील सखोल चौकशी झाली पाहिजे आणि जिथे हा गोरखधंदा करायचा, हा सगळा जे त्याचं साम्राज्य आहे, हे देखील सील करण्याची गरज आहे. हरीश दिमोटे, न्यूज 18 मराठी, संगमनेर, अहिल्यानगर.